वडूज येथे रमजान ईद उत्साहात साजरी. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जोपासत ईद साजरी. खटाव तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या वडूज शहरात रमजान ईद ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमाअत मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले. येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमाअत मस्जिदचे मौलाना तौसिफ रजवी यांनी धार्मिक प्रवचन केले व त्यानंतर नमाज पठण करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली. यावेळी परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान महिनाभर उपासकर्त्यांसाठी इफ्तारचे दररोज जेवण चालू असल्याची माहिती देण्यात आली. इफ्तार पार्टीला अनेक हिंदू बांधवांनी उपस्थिती दर्शविली. तसेच 27 शबे कदर दिवशी सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याला लहान थोरांसह महिला मंडळाची लक्षणीय उपस्थिती होती. महिनाभर हाफिज गुलाम हुसेन पठाण यांनी कुराण पठण करीत सर्वांच्या बरोबर तरबिहची नमाज अदा केली. 10 दिवस इत्तकाफमध्ये बसलेल्या मुलांचा व मौलानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मौलाना तौसिफ रजा म्हणाले, सर्व मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे आचरण करावे व आपल्या लहान मुलामुलींना मस्जिदमध्ये कुराण पठण व नमाज शिकण्यासाठी पाठवावे असे आवाहन केले. यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले. दरम्यान ईदगाह मैदानावर सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. VK न्यूजसाठी संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गांव का बंदा रहे, आप इस अंदाज में बात ना करें कि हम यहाँ के हैं, जबकि दुनिया का कोई भी नहीं, इस जमीन का है ही नहीं कोई, इस जमीन का कोई रहने वाला ही नहीं है। इस एतबार से जो है ना, कभी ये ना समझे कि हम यहाँ के हैं, इस एतबार से समझे कि अगर हम यहाँ के हैं तो इस्लाम के लिए हम क्या कर सकते हैं। सुभान अल्लाह, हम दीन के लिए क्या कर सकते हैं।